नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या ज्यूस रेसिपीमध्ये आज तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला कोलंबीची रेसिपी करून दाखवणार आहे। म्हणजे कांदा आणि टोमॅटो कापून एकदम साधी सोपी आणि एकदम सुंदर लागते अशी मसाल्यावर होणारी कोलंबी आहे। एकदम कमी पदार्थात होते। तर आता लगेच आपण साहित्य बघून घेऊया काय काय लागते। ही बघा, ही मी कोलंबी आणले। ही मीडियम आहे, याच्यापेक्षा मोठी कोलंबी असते, पण मी ही घेतलेली आहे। ही चांगली सोलून त्याची सालं काढून धुवून घेतली छानपैकी। आणि त्याच्यानंतर त्याला लागणारं साहित्य म्हणजे हे 2 कांदे घेतले। तुमच्या हिशोबाने कांदे कमी जास्त करू शकता। मी थोडं कांदे जास्त ठेवते, कारण त्याच्यानी म्हणजे कशासोबतही खायला ही कोलंबी थोडीशी चिकचिकीत केली तर छान लागते। कांदे घेतले 2, 1 टमाटर घेतलं आणि ही थोडीशी कोथिंबीर घेतली। आता मी हे कांदे तुम्हाला कट करून दाखवते, एकदम पातळ पातळ आणि मधून 2 करून देते। तर चला हे कांदे कट करून घेऊया। हे बघा मैत्रिणींनो, मी हे सगळं कांदा एकदम बघा बारीक चॉप करून घेतलाय। मग फक्त मधून स्लाइस कट करून पातळ पातळ तुकडे करून घेतले, एकदम पातळ स्लाइस करायचं। टोमॅटो पण हे बघा एवढा बारीक करून घेतलाय। ही कोथिंबीर वरून टाकण्यासाठी गार्निशिंग साठी करून घेतले। तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। पण हे 1 आणि हे 2 थोडस आपलं नॉनव्हेज आहे, थोडस तेल थोडं जास्त लागतं, म्हणून आपण 1 दीड पळी तेल टाकलंय। त्याच्यात हा आपण कांदा टाकतोय। हा बघा, कांदा फक्त टाकतोय आणि हा चांगला नरम होईपर्यंत शिजवून घ्यायचा। कांदा आपल्याला स्लो गॅसवर मीडियम गॅस ठेवायचा। हा कांदा थोडासा मस्तपैकी थोडासा लाल करून घ्यायचा। रेसिपी एकदम सोपी आहे करण्यासाठी, कोणीही ती रेसिपी करू शकतो आणि खाण्यासाठी ते एवढी सुंदर लागते। तुम्ही कशासोबतही ही रेसिपी खाऊ शकता, डाळ भात चपाती कशासोबतही खाऊ शकता तुम्ही। अगदी नुसत्या राईस बरोबर खाल्ल्यात ना ही थोडी चिकचिकीत असते, म्हणून मी थोडी चिकचिकीत ठेवते, म्हणजे कशासोबतही आपण ती खाऊ शकता। नक्की करून बघा, एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी केलेली आहे। दाखवते तुम्हाला आता। हा बघा, आपला कांदा इथे मस्त लाल झालेला आहे। हे बघा, आता या स्टेजला आपण ही टमाटर टाकून घेऊया। ही पण नरम होईपर्यंत शिजवून घेऊया। थोडीशी कोथिंबीर टाकूया त्याच्यामध्ये आणि थोडीशी गार्निशिंग साठी ठेवूया। ही बघा, आता ही टमाटर ह्याच्यात ऍक्च्युली बटाटे टाकू शकता तुम्ही, ज्याला आवडतं ते लोक बटाटे टाकतात याच्यात, पण मला जास्त काही आवडत नाही म्हणून मी बटाट्याचा टाळते टाकायचा। पण तुम्ही टाकू शकता कट करून, जर तुम्हाला हवी असेल, तुम्हाला आवडत असेल घरामध्ये तर टाकू शकता, मी नाही टाकत। आता ही टोमॅटो पण आपण नरम होईपर्यंत घेऊन घेऊया। तिथे आपला टोमॅटो शिजतोय, हा बघा मस्तपैकी। तोपर्यंत आपण या कोलंबीकडे वळी। हे बघा, कोलंबी आहे, हे मी फक्त जस्ट 2 तुकडे करते, म्हणजे जेणेकरणाने हे सर्व कांदा वगैरे ना मस्त मसाला त्यात आतमध्ये जातो आणि आणखी सुंदर लागते। ही कधीतरी अशा प्रकारे करून बघा तुम्ही। फक्त 2 भाग करून घेते मी ह्याचे। हा बघा, आता आपण सुके मसाले टाकतोय। हा मी 1 चमचा माझा लाल मसाला टाकलाय, मालवणी मसाला। अर्धा चमचा हळद टाकते। ही बघा, अर्धा चमचा हा गरम मसाला आहे पावडर, आणि हा 1 चमचा आपला काश्मीरी लाल पावडर। एकदम साध्या सुक्या मसाल्यांमध्ये आहे, काहीच वेगळं नाहीये त्याच्यामध्ये। आणि चवीपुरते मीठ। आता हे सगळं हलवून घ्यायचं। हे मस्त मसाले सगळे मिक्स झालेले आहेत त्याच्यामध्ये। आता आपण या वेळेला ही कोलंबी बघा कट करून ठेवले, ही सर्व आपण टाकून घेऊया। हे बघा, मस्तपैकी कोलंबी टाकली आपण। आता थोडंसं आपण जरासं पाणी टाकूया, मसाला खाली लागू नये म्हणून। हे बघा,
चांगले आता मिक्स करून घ्यायचं. हे मिरची मसाला मसाला, हळद, गरम मसाला, सगळे मसाले, सुके मसाले याला लागून गेले. ते बघा किती सुंदर, असंच म्हणजे बघायला किती छान दिसतंय बघा. हे सगळं आता एकत्र झालेलं आहे. आता आपण ह्याच्यात थोडं पाणी टाकूया, जेणेकरून ही कोलंबी शिजायला पाहिजे आणि मसाला पण चांगला शिजून झाला पाहिजे, म्हणून थोडंसं पाणी टाकूया आणि 5 ते 10 मिनिटं आपण हे शिजू देऊया कोलंबीला आणि याला झाकण ठेवूया. ते बघा मी ते झाकण ठेवलं. चला आता आपण एक 10 मिनिटांनंतर हे बघूया. हे बघा चांगली उकळलेली आहे आणि टेक्स्चरही छान आले, पण थोडंसं मला असं वाटतं थोडं पाणी आहे, तर आपण एक 5 मिनिटं ठेवूया आणि मग बंद करूया. ऑलमोस्ट झालेलीच आहे, पण थोडंसं 5 मिनिटं थोडं पाणी कमी करूया आणि बंद करून टाकूया. ही बघा मैत्रीण, माझी आता कोलंबी रेडी झालेली आहे मस्तपैकी. बघा किती सुंदर ग्रेव्ही झालेली आहे बघा. आता आपण ही तुम्हाला मी सर्व करून दाखवते. आणि याच्यावर थोडीशी आपण कोथिंबीरने गार्निश करू. हे बघा मैत्रिणी, माझी ही मस्त चटपटीत आणि मस्त चमचमीत अशी कोलंबी रेडी आहे. ही कोलंबी म्हणजे घातली कांद्यातली एकदम झटपट होणारी आणि खूप सुंदर लागते. नक्की ट्राय करून बघा. अशासोबतही तुम्ही खाऊ शकता. आणि आवडल्यास मला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.